देशासह राज्यामध्ये गणेशोत्सव शिगेला पोहोचलेला आहे। घराघरात बाप्पांचं आगमन झालंय। आता आपण आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी। आपण पाहू शकताय तटकरे कुटुंबियांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि अतिशय आकर्षक अशा सुंदर फुलांच्या सजावटीमध्ये या ठिकाणी बाप्पा विराजमान झालेत। संपूर्ण तटकरे कुटुंबियांनी एकत्र येत बाप्पाची स्थापना केल्यानंतर या ठिकाणी आरती घेतली। आता आपल्यासोबत संपूर्ण तटकरे कुटुंबीय आहेत। पहिल्यांदा आपण जातोय खासदार आणि पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे। साहेब, काय देवाला साकडं घातलं आज राज्यासाठी, राज्यातल्या जनतेसाठी काय मागितलं? गणरायाच्या आगमनाने अतिशय भक्तिभावाने नाहून निघालेला प्रत्येक गणेश भक्त गणरायाच्या स्वागतासाठी आतुरलेला होताच। आज माझ्याही घरी गणरायाचं आगमन झालं। विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने पूजा त्या ठिकाणी झाली। गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना आज केली की संबंध महाराष्ट्राला सुख सौख निरामय आयुष्य, बळीराजासाठी समृद्धीचे दिवस आणि माझ्या तमाम भगिनींच्या जीवनामध्ये सुद्धा निखळ आनंदाचे क्षण सतत यावेत राहावेत अशीच प्रार्थना गणरायाच्या चरणी या ठिकाणी केली। निश्चित स्वरूपामध्ये संपूर्ण राज्यातील जनतेसाठी त्यांनी गणरायाची प्रार्थना केली आहे। राज्याच्या मंत्री अदिती तटकरे या सुद्धा आपल्यासोबत आहेत। ताई, यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बाप्पांचं आपण स्वागत केलं, आरती केलीत, काय साकडं घातलं, काय मागणं मागितलं? मी काही मागणं मागायपेक्षा त्याचे आभार मानले की त्यांनी खऱ्या अर्थानं नेहमीच सगळ्यांवरच त्याची कृपादृष्टी राहिलेली आहे, आशीर्वाद राहिलेले आहेत। अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा त्याचे आशीर्वाद सगळ्यांवर असावे। 12.5 कोटी महाराष्ट्राच्या जनतेवर त्याचा आशीर्वाद असावा, कारण गणपती या उत्सवाचा एक वेगळा आनंद सगळ्यांच्याच मनामध्ये असतो आणि राज्यभर, देशभर, जगभर आपला हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो। बाप्पांच्या आगमनाची आपल्या सगळ्यांनाच एक वेगळी ओढ लागलेली असते। त्याच्यामुळे आज बाप्पाचं आगमन झाल्यानंतर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आणखीन सकारात्मक ऊर्जा यावी आणि त्यांनी अशाच पद्धतीनं त्याचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम ठेवावा। जे दुःख आहेत, त्याचबरोबर ज्या अडीअडचणी आहेत त्या त्यांनी हरून घ्याव्या अशीच या निमित्ताने प्रार्थना केली। विधान परिषदेचे माजी सदस्य अनिकेत तटकरे सुद्धा आहेत। भाई, काय बाप्पांकडे मागणं मागितलं आणि एकंदर पुढच्या भावी वाटचालीसाठी काय साकडं घातलं? सर्वप्रथम सर्वांनाच आजच्या पवित्र दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। गणरायाचं आगमन सर्वांच्याच घरी झालं आहे। गणरायाच्या चरणी इतकीच प्रार्थना आहे की सर्वांनाच सद्बुद्धी देव, सर्वांनाच निरामय निरोगी आयुष्य लाभो आणि बाकी म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे सगळ्यांनाच, म्हणजे सगळ्यांमधला असलेला प्रेमभावना जी आहे, एकमेकांमधली बंधुभाव आहे, तो असाच कायम राहावा अशीच त्याच्यासाठी प्रार्थना। साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे या निमित्ताने, आपण ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा दौरा केला होता आणि दरवेळी गणेश भक्त याच्यामध्ये अडकतात। काय वाटते आता कधीपर्यंत पूर्ण होईल? आता सरकारच्या मागे लागून कसं करून द्या? तमाम कोकणातला गणेश भक्त या निमित्ताने आपापल्या गावात घराघरात जात असतो। वाहतुकीची कोंडी आणि रस्त्याचं रखडलेलं काम या व्यथा वेदना आमच्या सर्वांच्याच आहेत। विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना आहे की त्यांच्या आजवरच्या त्रासाचं हे शेवटचं वर्ष ठरलं। पुढच्या वर्षी निर्विघ्नपणाने किंवा होळीच्या निमित्ताने माझे तमाम गणेश भक्त कोकणामध्ये येतील, त्याला अतिशय उत्तम पैच्या रस्त्यावर त्यांचा प्रवास होईल अशा पैचं काम करण्याची प्रगती आम्ही जे राखतो आहोत, त्याच्यात गणरायाच्या चरणी प्रार्थना की आम्हाला याच्यामध्ये यश मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।